सर काय सांगाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भाजपकडून मंत्री नाव निश्चित आहे? आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भाजपच्या वतीने राज्यातील नवनियुक्त मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट पदाची संधी दिली जाते अशी मागणी पहिल्यापासून होती। ज्यावेळेला भाजप या पक्षात त्यांनी 2019 मध्ये प्रवेश केला तेव्हापासून भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या मोडसमध्ये शिवेंद्रसिंहराजेंनी उत्कृष्ट कामगिरी केली। खासदार उदयनराजे भोसले यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षादेश म्हणून त्यांनी 100% काम केलं। त्यामुळे शेवटच्या टप्प्यात जी आघाडी उदयनराजेंना मिळाली ते 100% श्रेय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कामाचं होतं। त्यामुळे आता त्यांना जी संधी मिळतीये मंत्रिमंडळामध्ये अपेक्षा तीच आहे की कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद, कारण ही यंदा त्यांची 5वी टर्म, म्हणजे 20 वर्ष आणि त्याच्या पुढची आता ही 5 वर्ष, म्हणजे 25 वर्षाचा एक तो समृद्ध वारसा आहे। तर सातारकरांच्या दृष्टीनं आणि सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं चौफेर नेतृत्वाला एक नवीन सुरुवात आहे। म्हणजे मुळात नेतृत्व चौफेर आहेच, पण त्याला एक राज्यव्यापी आयाम, एक नवीन चौकट आता त्याला मिळालेली आहे। कुठल्याही एक लाल दिव्याचा मान ज्याला म्हणतो आपण, त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्राचं काळजी घेणारं एक कॅबिनेट दर्जाचं खातं, अत्यंत महत्वपूर्ण खातं। म्हणजे खातं कुठलं असेल हे 4 वाजता आपल्याला शपथविधीच्या दरम्यान कळेलच। पण सातारा जिल्ह्याला मंत्रिपदाचा मान मिळणं, यापूर्वी त्यांचे वडील स्वर्गीय भाऊसाहेब महाराज अभयसिंहराजे भोसले यांनी अंतुले सरकारमध्ये पाटबंधारे गृह राज्य मंत्रिपद भूषवलं होतं। त्यानंतर बाबासाहेब भोसले यांच्या काळातही त्यांनी कॅबिनेट दर्जाचं सहकार मंत्रिपद भूषवलं होतं। तो एक समृद्ध वारसा आहे त्यांच्याकडे। त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ज्या वेळेला हे मंत्रिपद मिळेल तर तो सातारा जिल्ह्याच्या विकासाचा एक नवीन टप्पा असेल। बरीच कामं आहेत आपल्याकडं, आणि ज्यावेळेला आता विचार होईल, ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून इतिहास लिहिला जाईल, ज्यावेळेला त्याची नोंद होईल, त्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल भाजपनं घेतली आणि त्यांना एक संधी दिली। एक मोठं नेतृत्व तयार होण्याचा हा एक पहिला टप्पा आहे। यापूर्वी त्यांनी नेतृत्व केलंय, जिल्हा बँकेचं नेतृत्व केलेलं आहे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचं नेतृत्व केलेलं आहे। आमदार म्हणून गेले 20 वर्ष ते सातारा व जावळी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करताय। एक हाती नेतृत्व आहे, एक राजकीय वर्चस्व प्रचंड आहे। म्हणजे साताऱ्यात आता त्यांच्या पुढे टिकणारा असा कोणताही नेता दुसरा नाहीये। राष्ट्रवादीला सुद्धा आता प्रश्न आहे की इथं जर फाईट करायची झाली तर शरद पवारांना सुद्धा विचार करावा लागतोय। म्हणजे इतकं ते नेतृत्व अगदी 100% परिपूर्ण आहे। आणि ज्यावेळेला मंत्रिपद येतं, साहजिक एका खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे येते, लाल दिव्याचा मान येतोय, साहजिकच त्यांची जबाबदारी वाढलेली आहे। आणि याचा फायदा जसा महाराष्ट्राच्या त्या विभागाला आणि सर्व क्षेत्राला होईल, जेवढे जिल्हे आहेत, 29 जिल्हे आहेत, त्या सगळ्या जिल्ह्यांना, तसा त्याचा सगळ्यात जास्त फायदा सातारा जिल्ह्याला सुद्धा होणार आहे। ज्यावेळेला सातारा जिल्ह्याचे 3 मंत्री शपथ घेतायत कॅबिनेटमध्ये, ह्या योगायोग सुद्धा पहिल्यांदाच जुळून येतोय। त्यामुळे सातारा जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत, म्हणजे पुनर्वसनाचे प्रश्न असतील, सिंचनाचे असतील, पर्यटनाचे असतील, कारण सातारा जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात मोठा वाव आहे। त्यामुळे सातारा जिल्हा एक वेगळ्या पातळीवर विकासाच्या जाईल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मंत्रिपदामुळे। आमदार शंभूराज देसाई सुद्धा शपथ घेत आहेत शिंदे गटाकडनं, त्याचबरोबर मकरंद पाटील यांचंही नाव राष्ट्रवादीकडनं चर्चेत आहे। या सगळ्याची प्रश्न उत्तर आपल्याला 4 वाजता मिळणारच आहेत। आणि कार्यकर्त्यांना आधीच निरोप गेलेले आहेत, कार्यकर्ते 4 वाजता तिथे उपस्थित आहेत, बरेच कार्यकर्ते नागपूरला पोहोचलेले आहेत। पण हा एक सुवर्ण क्षण म्हणावा सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा म्हणाल, आणि जी संघटन शक्ती सातारा जिल्ह्यानं दाखवली, म्हणजे यापूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सातारा जिल्हा होता, पण तो सन्मान राज्यमंत्रीपद किंवा कृष्णा खोरे 1.5 जिल्ह्याचा मंत्री म्हणून आजपर्यंत महाविकास आघाडीनं बोलवण केली, पण महायुतीनं ती चूक केलेली नाहीये। हा सगळ्यात मोठा फरक आहे की सातारा जिल्ह्यानं जेव्हा महायुतीला कौल दिला त्यावेळेला ताकद म्हणजे जसं भारतीय जनता पार्टीकडनं जयकुमार गोरे यांचंही नाव चर्चेत आहे, कदाचित सोलापूर जिल्ह्यासाठी त्यांची ती खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे, ती ताकद माढा लोकसभा मतदारसंघात वापरली जाईल। पण 4 ज्यावेळेला तगडे नेते भाजपचे तयार होतात आणि महायुती जेव्हा बालेकिल्ला म्हणून मिळवते, तेव्हा पहिल्याच झटक्यात ती त्यांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद देते। हा कदाचित
भाजपला एक मोठा पुढचा 20 वर्षाचा काळ गृहीत धरून त्यांनी ते राजकारण केलेलं आहे. राजकारण म्हणावं किंवा एक नेतृत्वाला ताकद देण्याचा जो प्रयत्न आहे तो या माध्यमातून झालेला आहे. राजघराण्याला नेहमीच डावलण्यात आले राष्ट्रवादीकडून. भाजप आता लाल दिवा देऊन सन्मान करते, याकडे कसं पाहता तुम्ही? नाही, बरोबर आहे की राजघराण्यातले जे काही आंतरसंघर्ष होते, आंतरविरोध होते, ते वेळोवेळी समोर आले आहेत. त्या आंतरविरोधाचा राजकारणाच्या दृष्टीनं काही त्याचे ताणेबाणे होते, त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं राजकारण त्यावेळी झालेलं आहे. म्हणजे खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध स्वर्गीय महाराज भाऊसाहेब महाराज यांच्यामध्ये लढती रंगल्या. 98ला आमदारकीच्या वेळेला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये लढती रंगल्या. हा आंतरविरोधाचा काम होता. पण आता हा सगळा इतिहास झालेला आहे. आता साताऱ्यामध्ये दोन्ही महाराजांचं मनोमिलन झालेलं आहे, दोन्ही महाराज एकत्र आलेले आहेत. पण या महाविकास आघाडीनं म्हणजे बेसिकली राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना जवळ केलं. पण जवळ करताना जी कॅबिनेट दर्जाची जी ताकद होती किंवा त्या पद्धतीनं त्यांना जो एक सन्मान होता राजघराण्याचा तो करताना त्यांनी थोडंसं अंतर ठेवून राजकारण केलं. कारण राजकारण करताना शरद पवारांचं राजकारण कधीच कुणाला कळत नाही असं म्हणलं जातं, ती आख्यायिका आहे. त्या दृष्टिकोनातून तो विषय आहे. पण महायुतीनं तसं केलेलं नाहीये. महाविकास आघाडीनं ज्यावेळेला 4 आमदार निवडून गेले तेव्हा खासदार उदयनराजेंनी लगेच मुंबई दिल्लीमध्ये जाऊन मोर्चे बांधणी केली. त्या दृष्टिकोनातून त्यांनी आमदार आपले उपमुख्यमंत्री असताना तत्कालिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपले 4 आमदार निवडून आलेत. त्या दृष्टिकोनातून सातारा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी सुद्धा केली. आणि जर उदयनराजे हे जर महाराष्ट्राचे कॅप्टन असं सुतोवाच स्वतः फडणवीसांनी केलेलं आहे. त्यामुळे कदाचित सातारा जिल्ह्याचं नेतृत्व खासदार उदयनराजे भोसले आणि कदाचित आता मंत्रीपदही आपल्याकडे जर आलेलं आहे तर पालकमंत्री पदावर सुद्धा नैसर्गिक हक्क भाजपचा राहील अशी राजकीय चिन्ह आहेत. कारण 4 आमदार आहेत. त्यामुळं जर पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले जर झाले तर आश्चर्य वाटायला नको. आणि साताऱ्याकडं सुरुची आणि जलमंदिरी ही 2 जी सत्ता केंद्र आहेत, या 2 सत्ता केंद्रांकडे संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व आलेलं असेल आणि तो एक सुवर्ण क्षण असेल सातारा जिल्ह्यासाठी. आणि महायुतीने तो त्यांचा सन्मान केलेला राजघराणा म्हणून.